नवे दानवाड इथं उदय पाटील यांच्याकडून अजितदादा यांना श्रद्धांजली। नवे दानवाड इथं सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निधनानं परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत उदय पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। यावेळी बोलताना उदय पाटील म्हणाले की अजितदादा हे सर्वसामान्य जनतेसाठी सदैव कार्यरत राहिले। सामाजिक बांधिलकी, स्पष्ट विचारसरणी आणि जनहितासाठी घेतलेले निर्णय यामुळे ते सर्वांच्या स्मरणात राहतील। त्यांच्या जाण्यानं नवे दानवाड परिसरानं एक अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावलंय। या श्रद्धांजली कार्यक्रमाला माजी सरपंच संजय धनगर, सज्जन सिंग राजपूत, दिनेश कांबळे, शिवाजी साळुंके, राणा अंबुपे, सचिन अंबुपे, प्रकाश भापकर, सूर्यकांत बेरड, सागर परीट, प्रकाश अंबुपे व ग्रामस्थ कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी 2 मिनिटांचं मौन पाळून अजितदादा यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे। शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंखे। त्याचा काळा दिवस म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण का म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नेहमीच चर्चेत राहून राजकारणात नेहमीच अग्रेसर राहून महाराष्ट्राचा विकास घडवला ते आदरणीय अजितदादा आज आपल्यातून सगळ्यांच्यातनं निघून गेलेले आहेत। आणि खरं तर आज अजितदादांचं जी घटना घडली ती खूप वाईट आणि दुःखद घटना घडली। मी आणि आमचे महाविकास आघाडीकडून सर्वांकडून आज दादांना श्रद्धांजली वाहतो।